नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूयात आपण धपाटे. तर ते वाले धपाटे ना जी लहान असताना आपल्याला आपली आई द्यायची, तर हे खायचे धपाटे आहेत. तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं बारीक वाटून घेतलं. तर परातीमध्ये जेवढे आपल्या घरात पीठ असतील तेवढे सगळे पीठ घ्यायचे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता. माझं संपलं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलं नाही. मग मीठ टाकून ते सगळं मिक्स करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये तीळ टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे आणि मग त्याचबरोबर माझ्याकडे होती पालकची भाजी. मग मी पालक पण चांगली बारीक कट करून घेतली आणि ती पण त्याच्यामध्ये टाकली. थोडीशी हळद टाकायची, कांदा कट करून टाकला. जसे वाटण आपण करून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकायचं. त्याचं काम चालू आहे आणि इकडे बघा दुर्गाचं काम चालू आहे. देवबाप्पा करत बसली फ्रीजवर. हिला धपाटे द्यायला नको, हिला धपाटे खायला देऊयात आपण. चला आपण जसं आपण कणिक मळतो का नाही त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायची. तेल लावून घ्यायचं त्याला आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. तोपर्यंत मी दुर्गाचं आवरून घेतलं. तिला भूक लागली होती म्हणून पहिलं तिला धपाटे तयार करून घेतले. तुम्ही तुमच्या इकडे काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दही किंवा उसळ बरोबर खूप छान लागतात. दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं. तयार आहे आपले धपाटे. तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. इथे मी दुर्गाला दिलं होतं खायला, तिने आवडीने खाल्लं. आपण एखादा पदार्थ केला आणि तो आपल्या बाळाने आवडीने खाल्ला तर आपण त्याच्यासाठी काय करून काय नाही असं होतं. मला तर तसंच होतं. तुम्ही पण तुमच्या बाळाला करून घाला आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. थँक्यू.